नागपुरातील सोनेगाव परिसरामध्ये 1.5-2 वर्षापूर्वी बनलेला सिमेंटचा रस्ता चक्क उखडण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। पाईपलाईन टाकण्यासाठी हा संपूर्ण सिमेंटचा रस्ता जो आहे तो JCB लावून उखडला जातोय आणि त्यानंतर पाईपलाईन टाकली जाईल। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कोट्यावधी रुपये खर्च करून 1.5-2 वर्षापूर्वी जेव्हा हा रस्ता बांधला तेव्हा पाईपलाईनचं काम नियोजनात नव्हतं का, हा एक प्रश्न उपस्थित केला जातोय। आणि ऐन पावसाळ्यात हे खोदकाम केलं जात आहे, त्यामुळे प्रवाशांनाही इथल्या नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय। मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी यावर ऑब्जेक्शन्स घेतलेलं आहे। भाऊ, काय आपत्ती आहे तुम्हाला? विषय कसा आहे की केवळ 1.5 वर्ष झालं हा रस्ता तयार करून, नियोजन शून्य निर्लज्ज कारभाराचा नमुना म्हणता येईल महानगरपालिकेचा। कारण अगोदर पाईपलाईन टाकायची, त्याच्यानंतर सिमेंट रस्त्याची मागणी कोणी केली होती? ताबडतोब सिमेंट रस्ता करा असं कोणाची मागणी नव्हती। अगोदर पाईपलाईन टाकायला पाहिजे होती आणि पाईपलाईन टाकल्यानंतर सिमेंटचा रस्ता करायला पाहिजे होता। मात्र अतिशय निर्लज्ज मनमानी कारभाराचा हा जो नमुना आहे महानगरपालिकेचा, हा इथे दिसतो आहे। हा इथेच नाही तर शहरामध्ये रामेश्वरी भाग असेल, या सोमलवार शाळा असेल, खामला, प्रत्येक ठिकाणी असा प्रकार सुरू आहे। केवळ 1.5-2 वर्ष झालेल्या या रस्त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे आणि आता ते पाईपलाईन टाकतात, पाईपलाईनचं कारण देत आहेत। कॉर्पोरेशनला सातत्याने मी विचारणा केली असता कुठलंही कॉन्क्रीट महत्त्वाचं कारण त्यांनी दिलेलं नाही आणि एवढा कोट्यावधीचा जो खर्च झालेला आहे, विशेष म्हणजे हा प्रभाग जो आहे हा महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन शिवानी दानी यांचा आहे। अर्थविषयक अतिशय हुशार असलेली व्यक्ती तिथे बसली असताना सुद्धा एवढी कोट्यावधी रुपयाची बर्बादी जी झालेली आहे याला कोण कारणीभूत आहे? म्हणजे तुम्ही काही तक्रार करणार आहे शिवानी दानी यांच्याकडे किंवा प्रशासनाकडे? याच्याबद्दल सगळीकडे तक्रारी झालेल्या आहेत। महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोन अंतर्गत हा भाग येतो, त्यांच्याकडे वारंवार याच्या संदर्भातली विचारणा, निवेदनं सगळं काही झालेलं आहे। पण हम करे सो कायदा, आमची मनमानी चालेल अशा वृत्तीने ते वागत आहे। सातत्याने आपली मनमानी करून असा निर्लज्जपणाचा कळस गाठत आहे आणि पूर्णपणे त्यांनी दाखवून दिलेलं आहे की नियोजन शून्य कसं असतं महानगरपालिकेचं। ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे 1.5 वर्षापूर्वी तयार केलेला हा सिमेंट रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त त्यांनी केलेला आहे आणि कोट्यावधीचा खर्च जो आहे तो बर्बाद केलेला आहे। नक्कीच कोट्यावधीचा खर्च जो आहे तो यासाठी झाला आणि 1.5 वर्षातच हा रस्ता पुन्हा उखडण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे JCB लावून। त्यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासनानं जे नियोजन शून्य काम चालवलं त्यावर मनसेकडून प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।